त्याच्यासाठी आलाय 12 करोड. पण आता मुद्दा असा आहे की आमचे जे स्थानिक आमदार आहेत तर त्यांच्याकडून आजपर्यंत जे नाही झालं, आतापर्यंत आम्हाला 12 करोडची निधी तरी मिळाली. अजून आमच्या काय यादी आहेत ज्या ऑलरेडी सँक्शनिंगला गेलेल्या आहेत आणि मला आता कालच कळलंय की काही यादी आमची सँक्शन झाली आणि त्याचं पण आता कामकाज लवकरात लवकर चालू होईल. तर आता काय आहे की पावसाळा असल्यामुळे आणि अधिवेशन असल्यामुळे तर तेव्हा ते कामं तेवढी त्याला गती मिळाली नाही. पण आता मला वाटतं आम्हाला आमची यादी लवकरच बाहेर पडेल. 27 जुलै रोजी आमचं हेदवतळ येथे दुपारी 3:30 वाजता आम्ही एक जाहीर पक्षप्रवेश करतोय. हा पक्षप्रवेश माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच आमचे लाडके पालकमंत्री उदय सामंतजी यांच्या उपस्थितीत आम्ही एक जाहीर पक्षप्रवेश घेतोय. हा पक्षप्रवेश नेत्राताई ठाकूर यांचा त्यांच्या समेत त्यांचे जे सहकारी आहेत त्यांची एक मोठी यादी असणार आहे. तर ते त्यांच्या सहित आमच्याकडे एक जाहीर पक्षप्रवेश घेत आहेत. त्यांच्याच बरोबर श्री विलास वाघे जे माजी सभापती आहेत उबाटा गटाचे, समीर लिंगणकर, दत्ताराम निकम आणि पूनमताई सुभाष पष्टे इतक्या समेत उद्या जाहीर प्रवेश होतोय. तर हे आम्ही आपल्या मार्फत कळवण्यात येत आहे. आता पक्षप्रवेश हा प्रमुख हे पदाधिकारी आणि त्यांचे पदाधिकारी याचा आकडा हा तुम्हाला बघायला मिळेलच. वास्तविकता तुम्हाला पत्रकारांना जास्त माहिती असेल की उद्या काय होणार आहे आणि त्याच्यानंतर पण कदाचित उद्या 2 प्रवेश असतील, 2 महत्वाचे प्रवेश असतील जे आपल्या वाघर तालुक्याला त्याचं राजकारण समीकरण बदलतील. आलं लक्षात ना. पण नक्कीच शिवसेनेसाठी ते शिंदे साहेबांचे नेतृत्व मानून त्यांनी जे प्रवेश केलाय ते नक्कीच नाराज होणार नाही आपल्या पक्षाला. आज पालकमंत्र्यांनी पण हे सांगितलं की जरी आपण संघटना बांधत असतो विकासाकडे पण दुर्लक्ष करणार आणि मी रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी घेतलेली आहे. त्यामुळे त्याने रत्नागिरी जिल्हा पूर्ण त्यांना विकासाच्या दृष्टीने परिपूर्ण करायचे. त्याचबरोबर संघटनात्मक दृष्ट्या पण त्यांना मजबूत करायचं. आजच जेव्हा पडवे गावाचा प्रवेश झाला ते साहेब स्वतः बोलले हे रत्नागिरी जिल्ह्याकडे पूर्ण लक्ष आहे. पण असं नाही की हा तालुक्याला कमी ह्या तालुक्याला जास्त. ज्या वेळेला येईल त्यावेळेला ते त्यांच्या खुशीने इच्छाने येत आहेत. त्यांना त्यांच्या काय मनातल्या काही इच्छा असतील किंवा त्यांचे काही त्यांना असं वाटत असेल की इकडे येऊन त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी किंवा त्यांच्या कार्यकर्त्याला बल मिळेल, आमच्याकडून काही ताकद मिळेल. त्यामुळे त्यांनी त्यांचे काही वैयक्तिक निर्णय घेतलेत. म्हणून आम्ही उद्याची जे काही कार्यक्रम घेतोय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तो त्यांच्या प्रवेशाचा आहे. त्याची यादी मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करतो. कारण की असं नाहीये की कामं होत नाहीये, सगळ्यांची कामं बरोबर चालू आहेत. त्याच्यानंतर आज जे काही इकडची विकास कामं जी काही चालू आहेत त्यांची एक वेगळी यादी बनलेली आहे. आमचे कार्यकर्ता वेगवेगळ्या स्तरावरती त्याचा पाठपुरावा करतायत. त्यांनी दिलेल्या पत्रांवरती आज आम्हाला मान मिळतोय. पालकमंत्री साहेबांनी आम्हाला पुरेशीर निधी वेळोवेळी देत आहेत. त्याच्यामुळे जे काही गावातले आमचे विकास कामं होत आहेत, आमच्या वेगवेगळ्या तालुका स्तरावरती जे काही कामं आम्ही मागितलेले आहेत त्याला आम्हाला जो काही मान मिळतोय त्यासाठी आम्ही आनंदात आहोत. निधी आहे तो ठराविक तालुक्यालाच मिळतोय, जास्त रत्नागिरी राजापूर असा आरोप माजी आमदार विरातू यांनी केलाय. महायुतीचे ते आहेत असा आरोप केला. ऐका, जिल्हा नियोजनचा निधी हा सर्व वागरमध्ये पण तेवढाच येतोय. आता नातूसाहेब ज्येष्ठ आहेत ते असं का म्हणतात माहित नाही. कारण वास्तविक त्यांनी हा विषय पालकमंत्र्यांशी बसून सोडायला पाहिजे होता. ते आम्ही व्हिडिओ आम्ही पण बघितले. तो व्हिडिओ आहे, साधी पत्रकार परिषदही नाही ती, तो एक व्हिडिओ आहे त्यांनी घरी बसून केलेला. त्यामुळे त्यांनी ते असं काय बोलतात आम्हाला कल्पना नाही. पण जिल्हा आताच बघा नाही, विधानसभा झाल्यानंतर साहेबांनी 2.5 कोटी रुपये दिले की विकास कामांसाठी. जनसुविधेमधनं आपल्याला 2.5 कोटी रुपये आपल्या तालुक्याला आले. तालुक्याला वाघर तालुका, विधानसभेला नाही म्हणत आहे, वाघर तालुक्यात आले. आलं लक्षात ना. त्याच्यानंतर आणि नाही ऍक्च्युली म्हणजे तुमचा हा जो प्रश्न आहे तर ऍक्च्युली हा प्लॅटफॉर्म नाही आहे ह्या प्रश्नाला मी उत्तर देणं, किंवा आम्ही इतके मोठे नाही आहोत की त्यांना आज आम्ही त्यांच्या कुठल्या चर्चेला आम्ही त्याच्यावरती प्रत्युत्तर करू.
पण आता जर तुम्ही डीपीडीसीची यादी वगैरे चेक केली, तिकडे जे काही कामं वगैरे आज लाईनअप झालेली आहेत, तर त्याच्या अनुषंगाने तुम्हाला कळण्यात येईल की आपले काही कामं ऑलरेडी मार्गी आहेत. म्हणून मला असं वाटत नाही की अशी कुठली निधी आपल्याला पुरेसर मिळाली नाहीये किंवा हे नाही. की जो निधी आला नाही असं म्हणतात ना, तो निधी आलाय त्यासाठी मी ते सांगितलं की जनसुविधेचे 2.5 करोड रुपये आपल्याला आता मिळाले स्वागत तालुक्याला आणि प्रस्तावित जे आता पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर निधी वाटप होईलच ना सगळ्या डीपीडीसी होईल, जिल्हा नियोजन सगळं होईल. तेव्हा आमची प्रस्तावितची कामं आहेत ती तुम्हाला दिसतीलच. खूप कमी निधी आलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी आकडेवारी सहित त्यांनी दिले. आकडेवारी माहिती अधिकार त्याने सगळं काढून ऐका ना बरोबर आहे तुमचं म्हणणं. आता तुम्ही सांगा ज्या ठिकाणचा आमदार आहे, आता मग हा माझ्या मते तरी हा प्रश्न आपल्या स्थानिक आमदारांनी उपस्थित करायला पाहिजे, कारण ते जिल्हा नियोजनचे सदस्य आहेत, डीपीडी सदस्य आहेत. मग त्यांनी तर ते बोलत नाहीत, आमचे मित्र पक्षातले बोलत आहेत. पण हा जेव्हा निधी जेव्हा मंजूर होऊन येईल ना, प्रस्तावित असतील ना, आता जिथे स्थानिक आमदार आहेत ते घेतात की त्यांचं आपण करून घेता येत त्यांची कामं. आता आपल्या इथे आमदार आपला आहे तो उभाटाच आहे आमचा, आमचे विधानसभा जे आमदार आहेत ते युबीडीचे आहेत. आमचा निधी आमच्या येईल त्यावेळेला तो. म्हणून तुम्हाला सांगितलं ना, पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर आमची जी प्रस्तावित कामं आहे ती मंजूर होणारच आहे. जनसुविधा उशीर झाला हे मान्य आहे. चालू वर्षात जो जनसुविधा निधी आलाय 75 कोटी रुपये, त्यातला रत्नागिरी विधानसभेला 23 कोटी आहेत, तर राजापूरला 24 कोटी 29 आणि गोरकरला 12 कोटी तर आहे. तफावत आहे, निधी वाटप तफावत का होते? आमचा जर आमदार देता आला असता नाही ते कदाचित आम्ही पण त्याच याला गेलो असतो. लक्षात आलं ना, थोडा हा फरक होतो कुठे ना कुठेतरी. जिथे बघा, जसं पावडा आपल्याकडे माती ओढतो तसं जिथे स्थानिक आमदार आहे तो तिथे थोडासा जादा घेणारच. तरीही पालकमंत्र्यांनी ग्वागोर अन्याय केला असं म्हणता येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, आमची जी प्रस्तावित कामं आहेत ती आम्ही जी ज्या वेळेला आमची इकडची सीट पडली ना, त्यानंतर आम्ही जी प्रस्तावित कामं केली ती भरपूर आहेत. ते तुम्हाला दिसतील आता नंतर मंजूर झाल्यानंतर. हा प्रश्न म्हणून पालकमंत्र्यांकडे विचारला पाहिजे. हो, पण इथे जाऊन निधीचा विषय आला ना, आता तुम्ही विकास म्हणून मी तो प्रश्न इथे कारण आता पण पालकमंत्र्यांची इथे रत्नागिरीला ज्यावेळेला मिटिंग होती ना, त्यावेळेला साहेबांशी आमची चर्चा झाली विकास कामाची. त्यामुळे त्यांनी आम्हाला शाश्वत केलंय की बाबा आम्ही नक्कीच गेला करणार. कारण आता साहेबांनी जे पालकमंत्र्यांना लक्ष घातले, कदम साहेबांनी लक्ष घातले ग्वागोर विधानसभा मतदारसंघाकडे कशी संघटना वाढेल. कारण आता सध्या आम्हाला असे आदेश आहेत की संघटना बळकट करा आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला कामं पण सगळी विकास कामं पण होती. आमची कामं, विकास कामं, रस्ते, पाकाड्या हे सोडून आमच्या मागण्या भरपूर आहेत आमच्या नेत्यांकडे. उद्या आता डीसीएम साहेब येत आहेत. आम्हाला ग्वागरला आरोग्य म्हणजे हॉस्पिटल हवंय, आम्हाला MIDC हवंय. ह्या आमच्या मागण्या आहेत. कारण तरच विकास आमचा ग्वागरचा होणार आहे. रस्ते, पाकाड्या हे तर सार्वजनिक काम होतच राहणार आहेत त्या आयुष्यात. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.